भारताच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक इतिहासात 26 जुलै 1902 हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेलेला आहे. या दिवशी कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी करवीर गॅझेटमध्ये एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. तो म्हणजे मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 50% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय त्यांनी त्या काळी घेतलेला होता. हा केवळ एक आदेश नव्हता, तर शतकानुशतके वंचित राहिलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणणारे समतेचे मोठे आंदोलन होते. त्या काळी सरकारी नोकऱ्यांवर केवळ एका विशिष्ट समाजाचे वर्चस्व होते. बहुजन, वंचित आणि मागासवर्गीय समाज शिक्षणापासून दूर असल्याने त्यांना प्रशासनामध्ये कोणतेही स्थान मिळत नव्हते. शाहू महाराजांच्या हे लक्षात आलं की जोपर्यंत प्रशासनात सर्व जाती धर्मांच्या लोकांना स्थान मिळणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्य निर्माण होऊ शकत नाही. राजश्री शाहू महाराजांनी घेतलेला हा निर्णय म्हणजेच आधुनिक भारतातील आरक्षणाच्या धोरणाचा पाया ठरला. पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात या संकल्पनेला अधिक व्यापक रूप दिलं.